राज्य शासनाच्या 15 मार्च 2024च्या संच मान्यता आदेशामुळे शेकडो वर्ग शिक्षकांविना राहणार आहेत. त्यामुळे वाडी वस्तीवरील सर्वसामान्य गोरगरीब बहुजनांचं शिक्षण बंद होणार आहे. याविरोधात शाळा वाचवा शिक्षण वाचवा अभियानामार्फत शिक्षण हक्क यात्रा आणि शिक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघानं ताकदीनं सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. मुख्याध्यापक संघात जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार जयंत असगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या संदर्भात बैठक झाली. यावेळी या हक्क यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात आली. 26 फेब्रुवारी रोजी चंदगडमधून सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिक्षण हक्क यात्रेची सुरुवात होणार आहे. दुपारी ही यात्रा आजरा इथं पोहोचणार आहे. तिथं सर्व पालक नागरिक यांच्या सहभागातून आजऱ्यात रॅली काढण्यात येणार आहे. पुढं भुदरगडमध्ये यात्रेचा मुक्काम असणार आहे. 27 फेब्रुवारीला यात्रा भुदरगड राधानगरी मार्गे कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही यात्रा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक परिसरात दाखल होणार आहे. या ठिकाणी खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली शिक्षण हक्क परिषद पार पडणार आहे. या सर्व लढ्यात जिल्ह्यातील शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठीय शिक्षक संघटना सहभागी होणार असल्याचं आमदार जयंत असगावकर यांनी सांगितलं. आणि संच मान्यतेचे निकष जे नवीन तयार केले, या निकषानुसार त्या ठिकाणी बहुतांश जिल्ह्यातील किमान 50% शाळा तरी बंद होण्याच्याच मार्गावर आहेत. आणि असं जर होत राहिलं तर एक दिवस असं होईल की हे अनुदानित शिक्षण जे आहे ते बंद होईल आणि ज्याच्या खिशामध्ये पैसा आहे त्याला आपल्या पाल्याला शिकवता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि ह्या सगळ्या बाबीला विरोध करण्यासाठीच खऱ्या अर्थानं पालकांचं आंदोलन या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उभा करण्याची भूमिका आज या ठिकाणी होती आहे. राजकारण विरहित त्या ठिकाणी समाजामध्ये हे आंदोलन उभा करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून होतंच, परंतु त्या ठिकाणी समाजातील बरेचसे घटक ह्याच्यामध्ये ताकदीनं पुढे आलेले आहेत आणि या समाजातील घटकांच्या माध्यमातूनच हे आंदोलन उभं केलं जाणार आहे. सर्वांना शिक्षण मिळावं, वस्तीत इथं शाळा असावी, प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक असावा, शाळा सर्व सुविधांनी युक्त असावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सचिव RY पाटील, विजय देवणे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, सुधाकर निर्मळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेश वरक, राजेंद्र कोरे, प्रभाकर हेरवाडे, उदय पाटील, प्रसाद पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.